कितीही पायाला भेगा असल्या ना तरी आपण आरामात त्या घरच्या घरी घालवू शकतो. तर एका पाटीत मी इथे पाणी घेतलंय, कोमट पाणी घेतलं तर चांगली गोष्ट आहे. यामध्ये थोडासा शॅम्पू मी घातलेला आहे. आता याने आपल्या पायाच्या भेगा नाही जाणार आहेत, पण पायामध्ये जी घाण बसलेली असते ना त्या भेगांमध्ये ती आपल्याला काढून घ्यायची. तर कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला पाय असेच ठेवायचेत आणि पाय घासून घ्यायचेत. बरेच दिवस झालं मीही माझ्या पायांकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे माझ्या पायालाही खूप जास्त भेगा पडल्यात. पण मला गॅरंटी आहे की एका महिन्याच्या आत माझ्या या सगळ्या पायाच्या भेगा निघून जाणार आहेत. आता ही प्रोसेस आपल्याला रोज करण्याची गरज नाहीये. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपल्याला अशा पद्धतीने पाय धुवून घ्यायचेत आणि स्वच्छ पुसून घ्यायचेत. आणि ही क्रीम मी पायावरती अप्लाय करणार आहे, जी मी घरीच बनवलेली आहे. कॅस्टर्ड ऑइल, कोरफड आणि मेणबत्ती मी त्यामध्ये टाकली होती. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी तेही तुम्हाला देईल. किंवा तुम्ही कोणतीही क्रीम पायावरती अप्लाय करा किंवा तेल अप्लाय केलं तरीही चालेल. आता हे सगळ्यात जास्त मॅजिकल प्रोडक्ट आहे आपलं सिलिकॉन सॉक्स. तर क्रीम अप्लाय केल्यानंतर हे मी घालून घेतले. हे नसतील तरीही काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते. तर सॉक्स घातल्यानंतर, सिलिकॉन सॉक्स घातल्यानंतर आपले नॉर्मल जे सॉक्स आहेत ना ते आपल्याला यावरतून घालून घ्यायचे. दुसऱ्या पायाला मी सिलिकॉन सॉक्स ऐवजी कॅरी बॅग वापरणार आहे. जुगाड करायला आपण एक्सपर्टच आहे. तर कॅरी बॅग घालून त्यावरतीही आपल्याला सॉक्स घालून ठेवायचा आहे. एका तासानंतर आपल्याला एकदम पाय गरम वाटायला लागतात आणि हे रोज आपल्याला करायचं. कमीत कमी दिवसातून 3 तास हे असंच ठेवायचं, सगळ्या भेगा गायब होतात.